सुट्टीचा दिवस, आवडता नाश्ता आणि फॅमिलीसोबतचा क्वालिटी टाईम एकदम छान कॉम्बिनेशन असतं. आमचा आवडता नाश्ता असा खूप असा छान शृंगारवाला नसतो बरं का. साधे आपले जे पोहे असतात ना, महाराष्ट्रीयन पोहे, तो आपला नाश्ता आमचा आवडता आहे. साधे शेंगदाणे, मिरच्या तडतडू द्यायच्या, जिरं मोहरी तडतडू द्यायचं, छान तडका दिल्यानंतर कांदे वगैरे टाकायचे. थोडे कांदे जास्त घातले म्हणजे कांदे पोहे छान लागतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ. हे पोहे जितके छान लागतात ना तितके लवकर बनतात, पण दुपारी पण खायला स्नॅक्स टाईममध्ये हे कधी कधी उत्तम पर्याय असतो आणि पचायला देखील हलके असतात. बाहेरून काहीतरी खाऊन आणण्यापेक्षा स्वतःच्या हाताने बनवून ते आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करणं, यामध्ये ना एक वेगळं सुख असतं. जे लोक नोकरी करतात, नवरा बायको म्हणा, तर त्यांना हा क्वालिटी टाईम, हे घरचं नाश्ता म्हणा किंवा जेवण म्हणा, ते असं सोबत एकत्र खायला आणि बायकोने बनवून दिल्यावर असं छान वाटतं. त्याच्यामुळे ना आमचं बऱ्याचदा हेच असतं की आला सुट्टीचा दिवस की छान मस्त असे पोहे बनवायचे सकाळी आणि छान गप्पा वगैरे करत करत एन्जॉय करायचं. कारण हाच वेळ आमच्याकडे असतो. एरवी आमच्याकडे एकमेकांशी बोलायलाही वेळ नसतो, एवढं आमचं पॅक शेड्यूल जातं. म्हणून आम्ही सुट्टीची ह्या गोष्टीसाठी जास्त वाट बघत असतो की उद्या आपल्याला काय करायचं आहे. तर नॉर्मली उशिरा उठणं वगैरे असं तर काही नसतं आमचं, पण जस्ट की सकाळी छान नाश्ता बनवायचा आवडीचा आणि एकमेकांबरोबर छान गप्पा मारायच्या.